अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पूजा करण्याचा मान हा नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला। विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्या पती पत्नीचं नावं आहेत। देशभरातील 11 जोडप्यांना पूजेची ही संधी देण्यात आली आहे। विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते आणि त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजेचा मान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कांबळे दाम्पत्याने काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। 3 जानेवारी 2024 ला अयोध्येवरून जेव्हा दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं काय पण 22 जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळलं, आनंद झालाच। पण त्याच्याही पुढे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे 11 जोडपी देशभरातून निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला। तो व्यक्त करता येत नव्हता, डोळ्यातनं अश्रू वाहत होते। पण पूर्वजन्मीचं काही संचित आहे ते फळाला आलं। 1992 लाही मी अयोध्येत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहेत आणि त्याचा साक्षीदार मी आणि माझी पत्नी तिथं होत आहोत। रामलला प्रत्यक्ष तिथं विराजमान होणार आहेत, आम्ही त्याचे साक्षीदार होणार आहोत। आम्हाला फोन आला आणि सांगण्यात आले की तुम्हाला अयोध्येचं आमंत्रण आहे। आम्हाला तर सुरुवातीला विश्वासच बसला नाही, चेष्टा करत आहे। जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही खरंच तुमचं निवड झालेली आणि तीही विशेष म्हणजे गर्भगृहात बसून तुम्हाला त्या पूजेचा मान मिळालेला आहे, ते ऐकल्यानंतर आमच्या कानावर खरंच विश्वास नव्हता आणि तेव्हापासून 3 जानेवारीपासून आमच्याकडे दिवाळी साजरी होते। तर खरंच सांगतोय दररोज काही ना काहीतरी होत आहे आमच्या घरामध्ये आणि तेव्हापासून जी दिवाळी साजरी होते मला वाटतं 22 तारखेपर्यंत आपल्याकडे साजरी होणार आहे आणि ते आमच्याच घरी नाही तर आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये साजरी होणार आहे आणि त्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की आम्हाला आमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।